नमस्कार. मृण्मयी जोशी बोलते. इंग्लिशचं माझं हे पहिलंच सेशन आहे. तर ह्या सेशनमध्ये मी मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांचा वापर करून सेशन घेण्याचा प्रयत्न करते आहे. कारण एवढंच आहे की समजण्यास सोपं जावं, भाषा समजण्यास सोपी जावी म्हणून मराठी भाषेचा म्हणजेच मातृभाषेचा आधार घेऊन मी इंग्लिश सुरुवातीला शिकवणार आहे. जसं जसं आपण पुढच्या टप्प्यांमध्ये जाऊ तसं तसं मी शक्यतो इंग्लिश भाषेमध्येच इंग्लिश शिकवणार आहे. सध्याचे काही सेशन्स तरी आपण मराठी भाषेची मदत घेऊन इंग्लिश शिकूया. तर मी इंग्लिश ग्रामर या विषयाला सुरुवात करणार आहे. तर अगदी बेसिक ज्याला अशी रिव्हिजन किंवा उजळणी म्हणता येईल अशी मी घेणार आहे. तर ग्रामर म्हणजे नक्की काय, व्हॉट इज ग्रामर, इथपासून आपण सुरुवात करूया. तर ग्रामर GRAMMAR ग्रामर is a set of rules which helps us to write or to speak a language correctly. ही झाली ग्रामर या शब्दाची सोपी व्याख्या. तर थोडक्यात व्याकरण म्हणजे काय, तर मराठीमध्ये व्याकरण ज्याला म्हणतात तसंच इंग्लिशमध्ये ग्रामर म्हणतात. तर ग्रामर म्हणजे अ सेट ऑफ रूल्स म्हणजे नियम, विच हेल्प्स अस टू राईट ऑर टू स्पीक म्हणजे लिहिणे अथवा बोलणे, अ लँग्वेज करेक्टली म्हणजे ती भाषा बरोबर व्यवस्थित बोलण्याकरता किंवा लिहिण्याकरता जे नियम लागतात त्याला ग्रामर असं म्हणतात. अ लँग्वेज इज एक्सप्रेस्ड इन 2 फॉर्म्स, स्पोकन अँड रिटन. द रिटन फॉर्म ऑफ लँग्वेज uses some symbols which are known as letters. भाषेतली अक्षरं ज्याला म्हणतात. So the English language has 26 letters which are collectively known as alphabets. मराठीत ज्याला अक्षरं म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये अल्फाबेट असा शब्द आहे. There are 26 letters in English alphabets. They are of 2 types. They are vowels म्हणजे ज्याला मराठीत स्वर असं म्हणतात, अँड कॉन्सोनंट्स. कॉन्सोनंट्स म्हणजे मराठीत व्यंजनं असं ज्याला म्हणतात. तर इंग्लिश भाषेतली अल्फाबेट जी आहे ती 2 भागात आहेत, ज्याला एकाला म्हणतात वॉवेल्स, VOWELS म्हणजे स्वर, आणि कॉन्सोनंट्स CONSONANTS म्हणजे ज्याला व्यंजनं. तर आता आपण इंग्लिश भाषेत वॉवेल्स कोणती आहेत ती बघूया. A, E, I, O, U are the 5 letters of the alphabet which can be pronounced without the help of any other letter. These 5 letters are called the vowels. इंग्लिशमध्ये वॉवेल्स कोणती, तर AEIOU ह्या अक्षरांचा प्रोनाऊन्सिएशन म्हणजे उच्चार दुसऱ्या इतर कुठल्याही अक्षरांच्या मदतीशिवाय करता येतो, म्हणून त्याला वॉवेल्स किंवा मराठीत ज्याला स्वर असं आपण म्हणतो तर त्याला वॉवेल्स असे म्हणतात. द रिमेनिंग 21 letters B, C, D, F
G H J K L M N P Q R S T V W X Y Z. The remaining 21 letters are called the consonants, म्हणजे ज्याला व्यंजन असं आपण मराठीत म्हणतो. तर हे झालं थोडक्यात वॉवेल्स आणि कॉन्सोनंट्स विषयी. त्यात एक अजून एक मी सांगू इच्छिते, जे ते मी आत्ता कवर करणार नाही आहे. ही प्राथमिक लेवल आहे आपली, इनिशियल लेवल आहे. त्यामुळे W आणि Y ही जी दोन अल्फाबेट्स आहे, दे आर समटाईम्स युज्ड ॲज वॉवेल्स. सो दे आर कॉल्ड ॲज सेमी वॉवेल्स. पण सध्यापुरतं आपण एवढंच लक्षात ठेवूयात की 5 वॉवेल्स असतात, AEIOU, आणि उरलेली जी आहेत 21 त्याला म्हणतात कॉन्सोनंट्स. ओके. आता पुढचा भाग आहे तो म्हणजे सेंटेन्स म्हणजे काय, वाक्य. सो वर्ड्स यूज्ड इन अ ग्रुप टू मेक अ कम्प्लीट सेन्स आर टुगेदर कॉल्ड अ सेंटेन्स. तर शब्दांचा समूह जो एकत्रितरित्या उच्चारला असता त्याला अर्थ प्राप्त होतो, त्याला म्हणतात सेंटेन्स किंवा वाक्य. आता ही वाक्य ही अनेक प्रकारची असतात, म्हणजे ज्याला म्हणतात काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. पण हेही आपण थोडंसं याच्याकडे नंतर बघणार आहोत. आता मी सुरुवात करते नाउन्स. ग्रामरमध्ये ज्याला नाउन्स असं म्हणतात, ज्याला मराठीत आपण म्हणतो नाम, त्याला मी सुरुवात करते. तर द वर्ड्स यूज्ड टू नेम थिंग्स, प्लेसेस, ॲनिमल्स अँड पीपल आर कॉल्ड नाउन्स. म्हणजे नाम. सो नाउन्स आर नेमिंग वर्ड्स. थोडक्यात आपल्याला लक्षात ठेवायचं असेल नाउन म्हणजे काय, तर नाउन्स आर नेमिंग वर्ड्स. कृपा करून परत एकदा लक्ष द्या. लक्षात ठेवण्यासाठी व्हॉट आर नाउन्स? नाउन्स आर नेमिंग वर्ड्स. आता नामाचे म्हणजे नाउन्सचे प्रकार आहेत. मुख्यत्व म्हणजे प्रायमरीली there are 2 types of nouns. So they are called as common nouns and proper nouns. So let us look at them. The names commonly used for things, places, animals or people are called common nouns. For example, book, city, dog, boy, etc. are called as common nouns. म्हणजे ज्याला आपण सामान्य नाम असं म्हणतो. उदाहरणार्थ पुस्तक, बुक, सिटी म्हणजे शहर, कुत्रा, डॉग, मुलगा, बॉय. म्हणजे थोडक्यात कुठल्याही सर्वसामान्य वस्तू, जागा, पशु, पक्षी अथवा मनुष्य याला जे म्हणतात त्याला म्हणतात कॉमन नाउन्स. द नेम्स कॉमनली युज्ड फॉर थिंग्स, प्लेसेस, ॲनिमल्स ऑर पीपल आर कॉल्ड कॉमन नाउन्स. हा झाला पहिला प्रकार, सामान्य नाम, कॉमन नाउन. त्यातला दुसरा प्रकार आहे प्रॉपर नाउन्स. द नेम्स ऑफ पर्टिक्युलर थिंग्स, प्लेसेस, ॲनिमल्स ऑर पर्सन्स आर कॉल्ड प्रॉपर नाउन्स, ज्याला मराठीत आपण म्हणतो विशेष नाम. आलं लक्षात? सो फॉर एक्झाम्पल, in English, Delhi,
सुरेश, ताजमहल, जपान, भगवत गीता. These will be proper nouns. So now we came to know about two types of nouns. They are called as common nouns and proper nouns. आता काही कॉमन नाउन्स मी सांगणार आहे, काही प्रॉपर नाउन्स मी सांगणार आहे, म्हणजे फरक समजायला स्पष्ट होईल. रिवर, स्कूल, कंट्री, सिटी, these are all common nouns. Whereas New York, Akash, Ganga, Green Villa, India, these all are proper nouns. नाउन्समध्ये अजून एक वर्गीकरण ज्याला म्हणतात ते करता येतं. जिथं संख्या हा प्रकार येतो तिथं हे वर्गीकरण येतं. देर आर टू नंबर्स इन द इंग्लिश लँग्वेज, सिंग्युलर नंबर अँड प्लुरल नंबर, म्हणजे ज्याला मराठीत म्हणतात वचन, एक वचन आणि अनेक वचन. सिंग्युलर नाउन, प्लुरल नाउन. सो अ नाउन दॅट डिनोट्स one person or place or thing is called a singular noun, and a noun that denotes more than one person or place or thing is called a plural noun. Singular noun म्हणजे एकवचन, प्लुरल नाउन म्हणजे अनेक वचन. आता मी काही उदाहरणं देते. सिंग्युलर नाउन, अ काऊ, अ बुक, ॲन आऊल, अ बनाना. These are all singular nouns, एकवचन. Now a noun that denotes more than one person or places or thing is called plural noun. So children म्हणजे मुले, काऊज, टॉईज, बुक्स, लायब्ररीज, दीज ऑल आर प्लुरल नाउन्स. सिंग्युलर आणि प्लुरल, एकवचन, अनेक वचन. मराठीत जसं लिंगभेद असतो, स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुसकलिंग, तसंच इंग्लिशमध्येही नाउन्स जेव्हा त्यांचं वर्गीकरण जेंडर म्हणजे लिंग, जेंडरवर जेव्हा त्याचं वर्गीकरण केलं जातं, सो तेव्हा त्याला म्हणतात जेंडरचे प्रकार. देर आर 4 genders in English language. They are, first is masculine gender, feminine gender, neuter gender and common gender. आता आपण एक एक संकल्पना समजून घेऊया. पहिलं आहे मॅस्क्युलाइन जेंडर, पुल्लिंग ज्याला मराठीत म्हणतात. अ नाउन दॅट स्टँड्स फॉर अ मेल इज कॉल्ड मॅस्क्युलाइन जेंडर. फॉर एक्झाम्पल, बुल, फादर, सन, SON, हॉर्स, एक्सेट्रा. म्हणजे जे नाम एखाद्या गोष्टीचं पुल्लिंग अधोरेखित करतं त्याला म्हणतात मॅस्क्युलाइन जेंडर. मी उदाहरणं दिली तसं बैल, पिता, मुलगा, घोडा हे झाले पुल्लिंगी शब्द आहेत हे. सेकंड टाईप इज फेमिनाइन जेंडर. अ नाउन दॅट स्टँड्स फॉर अ फिमेल इज कॉल्ड फेमिनाइन जेंडर, ज्याला म्हणतो आपण मराठीत स्त्रीलिंगी शब्द. फॉर एक्झाम्पल, काऊ, मदर, डॉटर,
मेयर, MERE, एक्सेट्रा. म्हणजे गाय मराठीत ज्याला म्हणतात गाय, माता, मुलगी, घोडी हे सगळे स्त्रीलिंगी शब्द किंवा स्त्रीलिंगी नाम आहेत. इंग्लिशमध्ये अजूनही एक प्रकार आहे, त्याला तिसरा प्रकार ज्याला म्हणतात जेंडरवर बेस्ड, तो आहे कॉमन जेंडर. अ नाउन दॅट स्टँड्स फॉर बोथ मेल ऑर फिमेल इज कॉल्ड ॲज कॉमन जेंडर. फॉर एक्झाम्पल डॉक्टर, ॲनिमल, टीचर, बेबी, एक्सेट्रा. याचा अर्थ जेव्हा एखादा शब्द हा स्त्रीलिंगी अथवा पुल्लिंगी सुद्धा वापरता येतो इन बोथ जेंडर्स, दॅट इज मेल ऑर फिमेल, इट इज कॉल्ड ॲज कॉमन जेंडर. एक्झाम्पल डॉक्टर. आता डॉक्टर स्त्री डॉक्टरसुद्धा असू शकतात, पुरुष डॉक्टरसुद्धा असू शकतात. त्यामुळे DOC TOR डॉक्टर हे कॉमन जेंडर आहे. तसंच टीचर. टीचर कॅन बी अ मेल टीचर or a female teacher. So teacher is a noun with common gender. Now there is fourth type. चौथा प्रकार आहे neuter gender. A noun which stands for a thing is called neuter gender. For example, table, pen, pencil, book, etc. नपुसकलिंगी जसं ज्याला मराठीत म्हणतात ते म्हणजे न्यूटर जेंडर. टेबल, पेन, पेन्सिल, बुक हे सगळं नपुसकलिंगी गोष्टी आहेत. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात न्यूटर, NEUTER, न्यूटर जेंडर. ठीक आहे. तर हे होतं जेंडरविषयी. आता मी काही शब्द सांगीन ज्याचं मी मॅस्क्युलाईन जेंडर आणि फेमिनाईन जेंडर, जे थोडक्यात स्त्रीलिंग आणि पुल्लिंगी असे शब्द सांगणार आहे. कृपा करून लक्ष देऊन ऐका. फादर इज मॅस्क्युलाईन, मदर इज फेमिनाईन, अंकल इज मॅस्क्युलाईन, aunt, AUNT, is feminine. Boy is masculine, girl is feminine. सो थोडक्यात आपण आज पाहिलं की आज आपण काय काय शिकलो. आज आता नाउन्स ह्या विषयाचा सेशन जो आहे ते मी इथे संपवत आहे. मी थोडक्यात ज्याला म्हणता येईल रिव्हिजन, मी थोडक्यात किंवा समरी ह्या सगळ्याची अशी सांगेन की आपण आज काय काय पाहिलं. तर वी सॉ व्हॉट इज ग्रामर. ग्रामर इज अ सेट ऑफ रूल्स विच हेल्प अस टू राईट ऑर स्पीक अ लँग्वेज करेक्टली. देन आफ्टरवर्ड्स वी सॉ in English there are 26 alphabets. They are divided into vowels. There are 5 vowels, A, E, I, O, U, and there are consonants. So 21 letters are other letters other than vowels are consonants. Then we saw what is a sentence. Words used in a group to make complete sense together. It is called a sentence. Then we moved towards what are nouns. So nouns are in short naming words. Then we saw that there are primarily 2 types of nouns. Those are common nouns, that is the names which are commonly used for things, places, animals or people. Example, book, city. Then we saw proper nouns, the names of particular things, places, animals or persons. For example, Pune, Delhi, Suresh, etc. Then we came
to the concept of singular and plural. Singular is only one. A noun that denotes only one person, place or thing is called singular noun. For example, a banana, a book. Then we saw what are plural, a noun that denotes more than one person. Person or place or thing is called plural. For example, cows, children, children. So that was singular and plural. Then we came to gender. So we saw that there are 4 types of genders. Masculine gender, a noun that stands for a male is called masculine gender. Example, father, son, horse, etc. Then we saw feminine gender, a noun that stands for a female. Example, cow, mother, daughter, etc. Then we came to common gender, a noun that stands for both male as well as female is called common gender. For example, doctor, teacher, animal, baby. Then we defined neuter gender, a noun which stands for a thing is called neuter gender. For example, table, book, pencil, etc. So this was all about nouns. I hope you have understood the concept well, and if you have any difficulty, you can ask me. Thank you.